नमस्कार. आज आपला प्रश्न आहे, जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत मुलींच्या जीवनात इतके बंधनं का असतात किंवा त्यांच्यावर इतके बंधनं का लादले जातात? ह्या विषयाचे 3 पक्ष आहेत. बंधन हा त्यातला एक पक्ष. परंतु चुकीचं काय होतंय समाजामध्ये, की बंधन जो आहे तो प्रत्यक्ष दिसणारा पक्ष आहे आणि 2 जे बाकीचे जे पक्ष आहेत ते पक्ष लुप्त आहेत. म्हणजे त्याला खूप बारीकाईनं जाऊन आपल्याला ते पाहावं लागेल. परंतु जो प्रत्यक्ष पक्ष दिसतोय म्हणजेच बंधनं, त्याच्यावरच बोलून जे बाकीचे जे लुप्त पक्ष आहेत त्याच्यावर न बोलणं हे प्रामाणिक नसेल. त्यामुळे आपण ह्या विषयाचे 3ही पक्ष बघूया. त्यानंतर तुम्हाला स्पष्ट होईल किंवा या प्रश्नाचं उत्तर कदाचित मिळू शकेल. तर ते 3 पक्ष म्हणजे कोणते? पहिला पक्ष हा की संकुचित मानसिकता. दुसरा पक्ष आहे बंधन, जे प्रश्नामध्ये आला आपल्या. आणि तिसरा प्रश्न आहे प्रेमापोटी किंवा दुसऱ्या अर्थात आपण म्हणू प्रेममयी मार्गदर्शन. हे 3 पक्ष असतात मुलींच्या संदर्भात, ज्याला केवळ एकच नाव दिलेलं आहे की बंधन. तर 3 पक्ष म्हणजे आत्ताच आपण बघितलं, त्याला एक एक करून आपण बघूया. प्रथम आहे संकुचित मानसिकता. हे लुप्त असलेला पहिला पक्ष. संकुचित मानसिकता काय? आपण जर आपल्या राज्याचं नाही तर संपूर्ण भारत देशाचं जर अध्ययन केलं तर आपल्याला लक्षात येईल की कोणत्याही जॉईंट फॅमिली, ज्याला आपण संयुक्त परिवार जो असतो, त्या परिवारामध्ये जिथे मुलांची संख्या अपत्य जे जास्त असतात, तर तुम्ही जर अध्ययन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात छोटं जे बाळ असतं, जास्त प्रमाणात सगळ्यात छोटं बाळ जे असतं तो असतो मुलगा. त्याचे 2च कारण असतात. पहिलं कारण हे की एक तर सामाजिक दबावामुळे किंवा व्यक्तिगत इच्छांमुळे तोपर्यंत अपत्य जन्माला घातलेले आहेत जोपर्यंत मुलगा जन्माला येत नाही. याचा अर्थ जे ईश्वर आशीर्वादाने आपल्याला जन्माला येतं, अर्थातच तुम्ही आता म्हणले मुलगी, लक्ष्मी ज्याला आपण म्हणतो, त्याचा तिरस्कार करणे म्हणजे संकुचित मानसिकता. दुसरं कारण असं असतं की छोटा मुलगा संयुक्त परिवारामध्ये जर असला तर भ्रूण हत्या म्हणजे, आता तरी त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, तर भ्रूण हत्या करून फक्त आणि फक्त मुलाला अपत्य जे आहे तो मुलगा म्हणूनच जन्माला येणं, अशा प्रकारची कुप्रथा ही संकुचित मानसिकतामध्ये येते. तर संकुचित मानसिकताचे 2 खंड झाले. प्रथम खंड हा की सामाजिक दबावामुळे किंवा वैयक्तिक इच्छेमुळे तोपर्यंत अपत्य जन्माला घालत राहणे जोपर्यंत मुलगा जन्माला येत नाही, अर्थातच लक्ष्मी जी जन्माला येते तिचा तिरस्कार. दुसरा आहे की भ्रूण हत्या म्हणजे की मुलगीसाठी इतका द्वेष आणि त्यामुळे त्या भ्रूणाची हत्या करून जोपर्यंत मुलगा जन्माला येत नाही तोपर्यंत ही प्रथा चालू ठेवणे, ही संकुचित मानसिकता झाली. संकुचित मानसिकता झाल्यानंतर जो आपल्याला जो प्रश्न निर्मित होतो तो म्हणजे आहे दुसरा पक्ष जो आहे तो म्हणजे बंधन. संकुचित मानसिकता म्हणजे आणखीन एक बिंदू येतो. तो बिंदू असा आहे की पारिवारिक दबाव जो असतो, पारिवारिक दबाव अर्थात अपत्य जन्माला आल्यानंतरही आपल्या ग्रामीण विभागात तर आपण भरपूर हे ऐकतो की छान, तुम्हाला इतक्या मुली आहेच, तर ते अशा प्रकारची त्यांची अभिव्यक्ती किंवा हे नसतं. तर त्यांची अभिव्यक्ती काय असते? 2 मुलीच आहेत का? ठीक आहे.
एक मुलगा झाला म्हणजे ठीक आहे, त्यानंतर ऑपरेशन केलं की संपलं आपलं. मग ही जी आपण कळत न कळत शैक्षणिक जे पालक असतात त्यांना सुद्धा हीच भूमिका मांडतो, तेव्हा आपल्याला दिसून येतं की समाजाची जी संकुचित मानसिकता आहे तो हा विषयाचा पहिला पक्ष झाला, जो लुप्त असलेला पक्ष आहे, संपूर्ण उघडकीत नाही. दुसरा पक्ष आपण बघूया, बंधन. हा प्रश्न येतो, बंधन हा प्रत्यक्ष दिसणारा पक्ष. तर बंधनामध्ये काय, बंधनं का लादले जातात किंवा मुलींवरच बंधनं का असतात? बंधन जे आहे ते जी संकुचित मानसिकता आहे ना, त्या संकुचित मानसिकतेचं प्रकटीकरण जेव्हा यशस्वी होत नाही ना, अर्थात 3 खंड सांगितले, भ्रूण हत्या किंवा जोपर्यंत मुलगा अपत्य म्हणून जन्माला येत नाही तोपर्यंत अपत्य जन्माला राहतच राहणे, आणि तिसरा म्हणजे ही सामाजिक पारिवारिक दबाव. ह्यापैकी एकही मानसिकता जेव्हा यशस्वी होत नाही तेव्हा जे जन्माला येतं ते म्हणजे बंधन. बंधन जे आहे त्याच्या पाठीमागची भूमिका असते द्वेष. द्वेष झालं, क्रोध झालं, किंवा इच्छा नसूनही घरी लक्ष्मीचा जन्म होणे, अशा प्रकारच्या ज्या भावना ज्या आहेत ते बंधन निर्मित करण्यासाठी अपत्यांना किंवा परिवाराला जबाबदार ठरतात. तर हे संकुचित मानसिकतेचं थोडंसं परिष्कृत स्वरूप म्हणजे बंधनं अशा प्रकारचं आहे. आणि तिसरा पक्ष आहे आपला की प्रेममयी मार्गदर्शन. प्रेममयी मार्गदर्शन याला कधी कधी काय होतं, जी मुलगी अपत्य आहे त्या भावनेला बंधनं समजण्याची चूक करू शकते, परंतु प्रेममयी मार्गदर्शन बंधने नसतात. तर याचं विभाजन कसं आपल्याला समजेल? या तर झाल्या संकल्पना, पण या संकल्पना सरळ भाषेत कशा समजतील त्याच्यासाठी एक खूप सुंदर उदाहरण आपण घेऊया. आपण कुंभार बघितला असेल. कुंभार जेव्हा त्या चक्क्यावर गाडगं बनवतो, मटकं, तेव्हा त्या मटक्याला एक सुंदर स्वरूप आणि आकार देण्यासाठी जेवढ्या प्रमाणात, जेवढा भार लावून जो हाताचं वळण दिलं जातं ना, त्याला म्हणतो आपण प्रेममयी मार्गदर्शन. म्हणजे एक मटकं म्हणजे आपण एक जीवनाचं स्वरूप घेऊया. एक जीवनाचं स्वरूप निर्मित होत आहे, त्या निर्मितीमध्ये आपला हात तितकाच लागावा जेणेकरून त्याला एक सुंदर अशी छानशी आकृती किंवा स्वरूप मिळून जाईल. ते म्हणजे अपत्यांद्वारे, परिवाराद्वारे, समाजाद्वारे केलेलं प्रेममयी मार्गदर्शन. मुलींच्या संदर्भात हे असावं, प्रेममयी मार्गदर्शन. मुलींच्याच नाही, मुलांच्या पण संदर्भात हेच असावं. ह्याच उदाहरणाने आपण बंधन समजूया. बंधन म्हणजे काय? तर बंधन समजण्यासाठी आता एक कोणता तरी कुंभार मटकं बनवतोय, आणि बनवताना त्या मटक्यासाठी वापरली जाणारी जी माती जी आहे, त्या मातीचा स्वभाव असा आहे की त्याला कुंभाराला जसा हवा आहे तसा आकार देता येत नाही. त्या मातीचा स्वभाव वेगळा आहे, तर त्या मातीतून ते त्याच स्वरूपाचं मटकं बनणार. परंतु ते मटकं बनवण्यासाठी पण प्रेममय मार्गदर्शन, अर्थात आकृती देण्यासाठी तो हातभार लावावाच लागणार. परंतु कुंभार जर असा हट्ट धरून बसला की नाही, ह्या मातीच्या स्वभावानुसार याची निर्मिती नाही झाली पाहिजे, याची निर्मिती जशी मला हवी आहे, जशी माझी इच्छा आहे तशाच आकाराची, तशाच स्वरूपाची झाली पाहिजे, ते म्हणजे बंधनं. तेव्हा मग मातीचा स्वभाव आणि कुंभार याची जी इच्छा आहे त्याच्यामध्ये क्लॅशेस येतात. क्लॅशेस म्हणजे दोन्हीही विरुद्ध दिशेने जायला लागतात आणि त्यामुळे एक सुंदर आकृती निर्माण होत नाही. अर्थातच जेव्हा अपत्यांची, परिवाराची, समाजाची जी वैयक्तिक इच्छा असते, ते जेव्हा जन्म दिलेल्या अपत्याला, लक्ष्मीला
मुलीला तिच्या स्वभावाच्या अनुकूल ती जेव्हा बसत नाही, तर मग क्लॅशेस येतात. तेव्हा मग अंतर्मन आपलं सांगतं की आपल्यावर बंधन लादलेले आहेत. हे झालं खरं बंधन, प्रेममय मार्गदर्शन आणि बंधन. त्याच्या पलीकडची खालची पातळी म्हणजे संकुचित मानसिकता. संकुचित मानसिकता म्हणजे काय की कुंभार जो आहे त्याला आवडतच नाही मटकं बनवणं, तरी पण जबरदस्ती कोणत्या ना कोणत्या दबावामुळे कारणामुळे तो बसला आहे आणि मटकं बनवतोय. आणि त्याला मटकं निर्मित करायचं नाही आहे, तरी पण त्याला आता तो दबावामुळे बसला आहे म्हणून तो करतोय. मग मनामध्ये इच्छा नसतानाही स्वरूपाचं निर्माण करणं आणि त्या जेव्हा तो स्वरूपाचं त्या आकृतीचं निर्माण करीत असेल, तेव्हा त्याच्याबद्दल तो प्रेममयी भावना ठेवू शकेल का? आत्मीयता ठेवू शकेल का? काळजी ठेवू शकेल का? नाही. तो फक्त 2च गोष्टी ठेवणार, कारण की हा जबरदस्तीचा रामराम चालू आहे म्हणून 2च गोष्टी ठेवणार. पहिली म्हणजे द्वेष आणि दुसरा म्हणजे क्रोध. ही संकुचित मानसिकताचे परिणाम आहेत. भरपूर असे विषय आणि बातम्यांमध्ये तर चालतंच की हिंसात्मक वळणसुद्धा घेऊन जाते संकुचित मानसिकता आपल्या जन्म दिलेल्या मुलीसाठी, अपत्यांसाठी. तर हा खूप हृदयाला पीडित करणारा विषय आहे, संकुचित मानसिकता. या उदाहरणाच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त सोपं करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला, की जेव्हा संकुचित मानसिकता असलेले पालक, जेव्हा त्यांचं मन फक्त एकाच मटक्याची आवड ठेवतं, मटक्याची, ते म्हणजे अपत्य हवा तर मुलगाच, तर तो असं मटकं बनवायला बसलेला आहे जो त्याच्या आवडीचंच नाही, तर मनामध्ये क्रोध आणि द्वेष या 2 भावनाच राहणार ना. तर मला वाटतं ही संकल्पना तुम्हाला ह्या 3 समजल्या असतील: संकुचित मानसिकता, बंधन आणि प्रेममयी मार्गदर्शन. याच्या पलीकडे पण जास्तीत जास्त आजकाल काय आपल्याला बघायला मिळतं की स्वनिर्मित शासन, अनुशासन नाही बरं का, स्वनिर्मित शासन. म्हणजे अपवाद असाही असू शकतो की पालक, परिवार, समाज सगळा सपोर्टेबल आहे, सगळा सहाय्यक आहे, स्वभावा अनुकूल आहे लक्ष्मीच्या आणि मुलीच्या, परंतु ती तिच्या जीवनामध्ये एक काल्पनिक जीवन जगत असल्यामुळे स्वनिर्मित नियम, स्वनिर्मित शासन लादून ठेवते आणि त्याचा सगळा जो आरोप प्रत्यारोप जो आहे तो पालकांवर जाऊन जातो. उदाहरण सांगायचं म्हणलं तर आपण हे मटकं बनवतो. मटकं बनवताना जेव्हा त्याला आकार दिलेला असतो, खूप प्रेममय मार्गदर्शनाने आपण त्या मटक्याला आकार देतो. आकार देताना जर मटकं म्हणलं की नाही मला या प्रकार मटक्याचं जिवंत स्वरूप झालं, आणि तो जर म्हणला की नाही मला अशा प्रकारे नाही, तुमच्या म्हणजे माझ्या मातीच्या स्वभावानुकूल नाही, तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे तशा प्रकारे मला बनायचंय, हे म्हणजे स्वनिर्मित शासन. तर स्वनिर्मित शासन म्हणजे काय की आपला जो स्वभाव जो आहे तो स्वभाव सोडून जेव्हा अपत्य मुलगी, परिवार, समाज किंवा पालक यांची जी वैयक्तिक इच्छा अपेक्षा आहेत, स्वतःच्या अंतःकरणाच्या स्वभावाची बळी पाडून जेव्हा ते तशा प्रकारचं जगायचा आडंबर आपण म्हणू शकतो तेव्हा करते, तेव्हा ते होतं स्वनिर्मित शासन. स्वनिर्मित शासन खूप भयंकर असतं, कारण की याने आपण ईश्वराचा अपमान करतो. तर हे झालं स्वनिर्मित शासन. स्वनिर्मित शासनच्याही उच्च पातळी म्हणजे अनुशासन. अनुशासन म्हणजे माझ्या स्वाभाविक प्रवृत्तीनुसार मीच स्वतःवर लादले गेलेले नियम. आणि अगेन आपण त्या मटक्याच्या उदाहरणावर येऊया. प्रत्येक मातीचा, प्रत्येक मटक्याचा, प्रत्येक गोष्टींचा एक स्वभाव असतो. ती जी माती जी आहे, एक प्रेममय मार्गदर्शन तर तिला मिळणार, त्याच्या जीवनाचा आकार, आकृती, स्वरूप एक उत्तम बनणार, परंतु ते उत्तम बनण्यासाठी
एक छान त्या मातीचा स्वभाव एक उत्तम मटक्यामध्ये रूपांतरित होण्यासाठी जितका जास्त कुंभाराला सहाय्यक होतो, प्रेममयी दर्शनाला जितका सहाय्यक जास्त होतो, तितकं जास्त एका जीवनाची जी आकृती आणि जीवनाचे जे स्वरूप जे आहे त्या मटक्याचं ते छान बनतं. ते आकार दिल्यानंतर त्याला थोडंसं कडक करण्यासाठी आगीत तापावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ह्याला जर आपत्य मुलीच्या जीवनाच्या संदर्भात जर आपण बघितलं तर काय होतं की कुंभार म्हणजेच जे पालक जे आहेत ते पालक जेव्हा प्रेममयी, परिवार जेव्हा प्रेममयी किंवा समाज जेव्हा प्रेममयी मार्गदर्शन देत असतं आपल्या जीवनाला एक स्वरूप देण्यासाठी, आकृती देण्यासाठी, तेव्हा जितकं जास्त आपण स्वतःहून आपल्या स्वभावानुकूल आपल्याला सर्व काही भेटत आहे तर आपणही सहाय्यक होतो आणि सहाय्यक झाल्यानंतर आपल्या सुंदर जीवनाची निर्मिती होते. तेच आपण म्हणतो सहाय्यक होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपण करतो ते म्हणजे अनुशासन. तर अशी संकल्पना. हा विषय खूप मोठा आणि विस्तृत आहे. आपल्याला फक्त वरचा एक पक्ष माहीत आहे ते म्हणजे बंधन, लादणे जाणारे. तसं नाही आहे, ह्याला खूप चिंतन करून समजावं लागेल. तर ह्या झाल्या स्पष्ट संकल्पना, ह्याने विषय नक्कीच तुम्हाला क्लिअर होईल. त्यानंतर आपण आता अशा साधारण गोष्टी बघूया ज्या साधारण गोष्टीच्या माध्यमातून पण एक हा विषय समजेल. तो विषय म्हणजे प्रथम म्हणजे सरकारी शिकवण. सरकारी शिकवण काय की मुलगी 18 आणि मुलगा 21, आता ती वय बदलून 21 आणि 23 असं झालेलं आहे, तर ती विवाह योग्य होते असं सरकारी शिकवण आपल्याला सांगते. परंतु हे वयोमान जे आहे हे वयोमान फक्त विवाहासारख्या संदर्भासाठी नाही. मुलगी 18 किंवा मुलगा जेव्हा 21चा होतो याचा अर्थच असा आहे की मटकं जे आहे ते त्या मटक्याला आता प्रेममयी मार्गदर्शनाची सुद्धा गरज नाही. त्याचं कारण असं की तो मटका आता निर्मित झालेला आहे. आता तो जीवनामध्ये पाऊल टाकणार, आता तो उपयोगी होणार. म्हणजेच की विवेक 18 आणि 21 हे स्वतःच्या विवेकने, अनुशासनच्या वरची पातळी म्हणजे विवेक, स्वतःच्या विवेकने, स्वतःच्या अंतप्रेरणेने जीवनाची दिशा ठरवून एक योग्य प्रकारचं जीवन जगणं मुलगी अपत्याने, तेच येतं की सरकारी शिकवणच्या माध्यमातून आपण हे बघत आहोत. मुलगी अपत्य मी हा सतत शब्द वापरतो कारण की प्रश्न हा एक मुलीच्या संदर्भात मांडलेला आहे आणि तो विषय खूप गंभीर आहे. त्यानंतर आहे आपण 2 भूमिका बघूया. पालक करतात काय आणि पालकांची भूमिका काय असावी. दुसऱ्या सोप्या भाषेत म्हणजे एक मटक्याला सुंदर आकृती आणि स्वरूप देणारा कुंभार जो आहे तो करतो काय आणि त्यांची भूमिका काय असावी. तर पालक करतात काय हा प्रश्न मला त्यांच्यासाठी आहे जे संकुचित मानसिकता आणि बंधन प्रवृत्तीचे पालकांमध्ये मोडले जातात. सर्वप्रथम मला त्यांना माझं निवेदन असं आहे की जर तुम्ही हे बघत असाल तर तुमची मुलगी जी आहे ती एक बालिका आहे, बाहुली नाही. बाजारातल्या बाहुलीमध्ये आणि बालिकामध्ये खूप फरक असतो. तुम्ही बाजारातली बाहुली बघितली असन, कदाचित तुम्ही तुमच्या मुलगी बालिकासाठी ती खेळायला पण आणली असन. बालिका आणि बाजारातली बाहुली ह्यातला मोठा फरक म्हणजे बालिका हे एक जिवंत जीवन आहे आणि बाजारातली बाहुली जी असते ती एक मृत निर्जीव जड व्यक्तिमत्व आहे. संकुचित मानसिकता आणि बंधन प्रवृत्तीमुळे तुम्ही तुमच्या बालिकेला, तुम्ही तुमच्या मुलीला बाजारातली बाहुली समजू नका. बाजारातली बाहुली समजण्याचा चूक म्हणजेच अप्रत्यक्ष शब्दात एका जिवंत जीवनाची हत्या करणं. म्हणजे डोळ्यासमोर आपल्याला ती दिसते जिवंत, परंतु ती एक बाजारातली बाहुली असते. बाजारातली बाहुलीशिवाय काहीच नाही. आणि या प्रकारचे मातापिता किंवा पालक जे असतात ते जन्मल्यापासून ते शेवटचा श्वास घेऊपर्यंत तिला बाजारातली बाहुली ठेवण्याचाच प्रयत्न करतात. बाजारातली बाहुलीचा दुसरा अर्थ म्हणजे असा की
छोट्यापासून ते मोठे निर्णय घेण्याचा एकही क्षणभर अधिकार तिला नसतो. ही म्हणजे बाजारातली बाहुली तुम्ही बघितली असाल ना, जेव्हा आपण तिला खेळायला घेऊन बाजारातून आणतो, तेव्हा आपण तिला आपल्याच आवडीचे कपडे घालतो, आपल्याच आवडीचं गन पावडर करतो, आपल्याला आवडेल त्याच त्याच जागेवर तिला ठेवतो, आपल्याला आवडेल त्याच व्यक्तीच्या हातात त्या बाहुलीला देतो. अशा प्रकारची प्रवृत्ती आपली असते. तशाच प्रकारची प्रवृत्ती ठेवून, तशाच प्रकारची संकुचित मानसिकता ठेवून तुम्ही तुमच्या मुलीला तशी वागणूक देऊ नका. कारण की ती मुलगी जी आहे ती एक जिवंत जीवन आहे. जिवंत जीवनाला फक्त आणि फक्त पालकांपासून एकच गोष्ट आवश्यकता असते, ते म्हणजे प्रेममयी मार्गदर्शन. प्रेममयी मार्गदर्शन, ते पण एक वयोमान येऊपर्यंत. त्यानंतर त्यांचा विवेक जागरूक होतो. त्यांचा विवेक जागरूक होण्यात सहाय्यक होणे म्हणजे खरं पालकत्व, म्हणजेच प्रेममयी मार्गदर्शन. आणि प्रेममयी मार्गदर्शनच्या सार्थक घडण्यासाठी मुलींना आणि बालिकेंना पण माझं निवेदन आहे की अनुशासन म्हणून तुम्हीही सहाय्यक व्हा. अनुशासन म्हणजे आपला जो ईश्वराने दिलेला स्वभाव आहे त्याला अनुकूल जर आपल्या पालकांकडून सगळं काही मिळत आहे, तर मग आपली ही जबाबदारी आहे की आपण अनुशासन नावाची सहायता देऊन एक सुंदर जीवनाची निर्मिती करूया. तर निवेदन हे की बाजारातली बाहुली समजू नका. तुमची मुलगी बालिका आहे, ते एक जिवंत जीवन आहे. त्यानंतर पालकांची खरी भूमिका काय या विषयावर. नियमितपणे रोज सकाळी जेव्हा मी उठतो तेव्हा माझा प्रथम दिनचर्या ही असते की पाठीमागे मी खूप जीव लावून प्रेमाने हरण जे आपण म्हणतो ते येतं. त्याच्यामध्ये मग मादा आणि नर दोन्ही असतात आणि छोटे बाल जन्माला आलेले, त्यांना मग थोडं काही भोजन देणं, काय करणं. त्यांची खूप छान प्रकारचा स्वभाव मला आवडतो. ते मला शिकवतात की खरी पालकाची भूमिका काय. ह्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्ही समजा. आणि प्रत्येक पालकाने हा व्हिडिओ मनावर घ्या. प्रत्येक बालिकाने जी समजते की मी एक बाजारातली बाहुली नाही, मी एक जिवंत जीवन आहे, अशा प्रत्येक बालिकाने, प्रत्येक मुलीने आपल्या पालकांना हा व्हिडिओ दाखवा. तुम्हाला निवेदन आहे. तर ते करतात काय, जेव्हा छोटं हरिणबाळ, मादा आणि नर असं एक परिवार येतो तेव्हा ते चपाती खाताना छोटं बाळ इकडे तिकडे जातं, पळतं, काही करतं. तोपर्यंत जे अपत्य जे असतात ना, ते हरण, मादा आणि नर, ते त्याला असं थांबवत नाहीत की तू इथेच थांब किंवा हे कर, असं कर, तसं कर. नाही, त्यांचं लक्ष ते जे कार्य करत आहेत म्हणजे चपाती खात आहेत किंवा काहीतरी खात आहेत तिथेही असतं. आणि एक छोटंसं बारीक लक्ष यावर असतं, अपत्यावर नाही, यावर असतं की आपल्या अपत्यासाठी जवळपास काही संकट तर नाही ना. संकटावर लक्ष देणं म्हणजे प्रेममय मार्गदर्शन. आणि जसं संकट येतं तर ते काहीही धावपळ न करता फक्त एक सिग्नल देतात. सिग्नल म्हणजे ते त्यांचं शेपूट जे आहे ते 90 डिग्रीला असं वर करतात. एक शेपूट वर झालं की जितकेही 10-12 जितके पण हरण असतात आणि त्यात छोटे बाळ जे असतात ते सगळ्यांचं शेपूट वर होतं आणि लगेच ते भरकून पळून जातात. हे झालं प्रेममयी मार्गदर्शन पालकांचं. पालकांची खरी भूमिका आपल्याला जनावरांकडून शिकावं लागते. अजून काय दुर्दैव याची गोष्ट आहे. हे दुर्दैव आहे की जनावरांचं उदाहरण देऊन माणसाला प्रेरित करण्याची किंवा माणसाला निवेदन करण्याची वेळ आलेली आजच्या वर्तमान समाजात. तर तुमची खरी भूमिका या उदाहरणाने तुम्हाला निश्चितच समजली असेल. मी या विषयावर जास्त बोलून काय दुर्दैव आहे किंवा काय खराबी आहे हे सांगण्याचा माझा हेतू नव्हता.
कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, परंतु सत्य ते सत्य असतं आणि सत्य स्वीकार करणं म्हणजेच जीवनाची प्रगती होणं. तर यामुळे तुम्हाला मी शेवटचं हे निवेदन करतो की तुमची मुलगी जी आहे ती एक जिवंत जीवन आहे, ती एक बालिका आहे, बाजारातली भावली नाही. तिला तशाच प्रकारचं वर्तन द्या आणि संकुचित मानसिकता व बंधनाची प्रवृत्ती सोडून प्रेममय मार्गदर्शन द्या. धन्यवाद.